तर माझगाव डॉक या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, तिथली काय परिस्थिती, कुठे गाड्या लावायला सांगितल्या आहेत, पायी जायला सांगितलंय आंदोलनकर्त्यांना असं कळतंय, कुठपासून? माझगाव डॉक परिसरामध्ये गेल्या 2 तासापासून प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे आंदोलक अक्षरशः वैतागलेत। खरं तर ही वाहतूक कोंडी आहे की सरकारने हा रस्ता अडवलाय, याबाबत या ठिकाणी आंदोलक संभ्रमावस्थेत आहेत। गेल्या 1.5 ते 2 तासांपासून वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आंदोलक आता पायीच आंदोलन स्थळाकडे म्हणजेच आझाद मैदानाकडे निघालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली असून हे आंदोलक आता पायीच आझाद मैदानाकडे निघत आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, काय सांगाल? वाहतूक कोंडी झाली आहे आणि तुम्ही आता पायी आझाद मैदानाकडे निघलेत। आम्हाला या ठिकाणी अशा रोडला अडवले जेणेकरून पुढे पण जाता येत नाही, मागे पण जाता येत नाही। जसं की आमच्या भाषेत आम्हाला पाईपत घातले, दोन्ही बाजूने पॅक करून टाकले। आम्हाला हे सरकारने आमच्या बरोबर पूर्ण विश्वासघात केलेला आहे आणि आम्ही जरी गाड्या आमच्या नाही सोडल्या तरी आम्ही चालत पायी त्या आझाद मैदानापर्यंत पोहोचू। एक मराठा आंदोलक या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत। आंदोलक आता पायी निघालेत, काय सांगाल तुम्ही आता पायी निघालेत? आम्हाला मैत्री पार्क पासून एकाच रोड वरती घातलंय, एका सिंगल फ्लायओव्हर ब्रिज वरती घातलंय, दोन्ही बाजूने कोंडून घातलंय। जडगाडी पुढे पण जात नाही, जडगाडी मागे पण जात नाही। अशा रीतीने आम्हाला चेंगराचेंगरी करण्याचा प्रयत्न केलाय, मागे पण जाता येत नाही, पुढे पण जाता येत नाही। सगळी लोक आम्ही चालत जाऊ पण पाटलांच्या सोबत जाऊ। एक मराठा ही वाहतूक कोंडी आहे की वाहतूक अडवली आहे, काय सांगाल? वाहतूक पूर्णपणे आमची अडवलेली आहे। आम्हाला पाईपत घालून मारण्याचा प्रयत्न केला आणि या सरकारने केलेला वाहतूक अडवल्याचं म्हणतात, काय सांगाल काका? वाहतूक अडवली वाहतूक अडवल्या नाही, आम्हाला पोलीस लोक गलत मार्ग सांगत आहेत, तरी पण आम्ही जाणार म्हणजे जारांगे साहेबाला भेटणार म्हणजे भेटणार। आता आंदोलक या ठिकाणी पायी आझाद निघलेत, काय सांगाल तुम्ही आता पायी निघालेत? आम्ही जाणार म्हणजे पाटलाला आम्ही जाणार, काही पण आम्ही जाणार, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ऑफिस जाणार नाही। खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं गेल्या 2 तासापासून माझगाव डॉक परिसरामध्ये ही ट्रॅफिक जाम झालेली आहे, ही वाहतूक ठप्प झाली आहे की शासनाने आंदोलकांची अडवणूक केली आहे, याबाबत या ठिकाणी आंदोलक समरस्व आहेत आणि त्यामुळे आता हे आंदोलक कुठेतरी पायीच आझाद मैदानाकडे निघालेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, काका काय सांगाल? वाहतूक ठप्प आहे, तुम्ही मात्र आता आझाद मैदानाकडे निघलेत। मी असं सांगतो की आता हाय अशा या परिस्थितीत गाड्या इथेच लावणार आणि 8 किलोमीटर आझाद मैदान राहिले, हाय ह्या परिस्थितीत लॉक करून आम्ही असंच ह्या स्थितीत निघणार आहे। तर ही गाडी लॉक राहणार आहे, ह्या सगळ्या गाड्या असंच जाम राहणार आहे। तुम्ही बघा सरकारने गव्हर्नमेंटने काय करायचे, फडणवीस साहेब तुम्ही बघा काय करायचे ते। खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं 2 तासापासून या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे आणि इथून माझगाव डॉक भागापासून 8 किलोमीटरवरती आझाद मैदान आहे। त्यामुळे आता या आंदोलकांनी आपली वाहनं रस्त्याकडे उभी करून पायी आझाद मैदानाकडे जाण्याचा मार्ग अवलंबलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, माझगाव डॉक, मुंबई।